धन्यवाद. नमस्कार. 1% फॉर फिट भारत. हो, आपल्या स्वतःचा वेळ ठीक आणि तंदुरुस्त पालना करता नागपूरवरून पंढरपूरला 700 किलोमीटरचा प्रवास आम्ही पूर्ण केलेला आहे आणि स्वतःला फिट ठेवून आपल्या भारताला पण फिट आणि तंदुरुस्त ठेवण्याचं एक स्वप्न आम्ही घेतलेलं आहे. तर नागपूरचे यंग डायनामिक अँड स्ट्रॉंग सायकलिस्ट आपण त्यांचा परिचय जाणूया आणि त्यांचे अनुभव जाणूया. नमस्कार सर. माझं नाव संजय नगरकर. मी न्यू कैलाश नगर नागपूरला राहतो. सर, तुम्ही सायकल हा फिटनेस जर्नी हा प्रवास तुम्ही केव्हापासून सुरू केला सर? ॲक्च्युली मी सायकलिंग 8-10 वर्षापासून सुरू केलेली आहे. ॲक्च्युली माझा पायाचा प्रॉब्लेम आला होता. खेळताना माझा पाय हे झाला होता, मिनस्कस प्रॉब्लेम आला होता. मला 3-4 डॉक्टरनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं, पण एक डॉक्टर भेटले मला, जगताप सर. त्यांनी मला सांगितलं की तू सायकलिंग कर, आपली बाजीराव सायकल, एक सिंपल सायकल, नॉन गिअर सायकल. त्यांनी मला सजेस्ट केलं. 3 महिन्यानंतर माझ्याकडे हे बोलले. मी 3 महिने का मी आतापर्यंत डॉक्टरकडे गेलोच नाही, सायकलिंग जेव्हापासून सुरू केली. सर, भरपूर लोक म्हणतात की पायाचा त्रास आहे तर सायकलिंग करून असा विचार ठेवतात. तुम्हाला डॉक्टरने सजेस्ट केलं की सायकल चालव आणि पायाचा त्रास दूर होईल? येस सर, मला डॉक्टर जगताप सरांनी सांगितलं. त्या दिवसापासून मी आजपर्यंत सायकलिंग सुरू केली आहे. मला चालणंही म्हणजे मुश्किल झालं होतं, पण त्यांनी सांगितल्यानंतर मी सायकलिंग केल्यानंतर आज मी धावू पण शकतो. सर, तुम्ही सांगितलं की तुम्ही नॉन गिअर सायकल पासून हा प्रवास सुरू केला, तर तुमच्याकडे आता कोणती सायकल आहे? माझ्याकडे आता गिअर्सची सायकल आहे. माझ्याकडे 2 सायकल आहे गिअरच्या, दोन्ही हायब्रिड आहे. एक तर आता नवीन घेतली आहे 2 महिन्याआधी, टोरंटोची सायकल आहे, टोरंटो कंपनी. वाव, छान सर. सर, नागपूर पंढरपूर हा प्रवास रविवारपासून सुरू केला, यामध्ये काही गोड आठवणी तुमच्या लक्षात बसल्या? गोड आठवणी खूप आहेत. माझ्यासोबत अमोल जे आहेत त्यांनी मला सांगितलं आहे की सायकलिंग कशी करायची. अमोल सर, तपाजे सरांनी सांगितलं, तरारे सरांनी सांगितलं, वाकळे सरांनी सांगितलं की सायकलिंग कशी करायची, कसे पल्ले पार करायचे. वाव, ग्रेट. हा जो प्रवास आहे तुम्हाला ही तुमची पहिली वारी की यानंतर तुम्ही याबद्दल वारी करता? माझी ही पहिलीच वारी आहे. माझं हे रेग्युलर 700 किलोमीटर म्हणजे डेली 100-100 किलोमीटर ॲव्हरेज पडते. तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. याच्या आधी मी 3 दिवस कंटिन्यू 100ची राईड केली आहे, एक 200ची पण राईड केलेली आहे. त्याच्यामुळे मला जास्त थोडा म्हणजे कमी त्रास झाला आहे. सर, नागपूर पंढरपूर वारी या जसं 2025ची वारी झाली, त्याबद्दल तुम्हाला काय याबद्दल अनुभव किंवा काय ऐकायला मिळालं होतं? 2026ची ही जी वारी आहे, 2025ला जी झाली होती, वाकडे सर माझे म्हणजे गुरुसारखे आहेत. त्यांच्यामुळेच मी क्लबमध्ये जॉईन झालो आहे, टायगर सिटी सायकलिंग असोसिएशनमध्ये. तर त्यांनी मला सांगितलं होतं की प्रॅक्टिस केलं तर काही त्रास नाही होणार. तर त्याच्यासाठीच मी 3 महिन्यापासून प्रॅक्टिस केली आणि माझा चांगला अनुभव आला. सगळेच लोक ज्यांनी ऑर्गनाईज केला आहे, तपासी सर, तरारी सर, अमोल यांनी खूप मेहनत घेतली आहे याच्याकरिता आणि खूप छान ऑर्गनाईज केलेलं आहे. सायकलिंग व्यतिरिक्त तुम्ही फिटनेससाठी काय आणखी हे करता फिटनेसमध्ये? ॲक्च्युली मी सध्या आता सायकलिंग सोबत वॉकिंग करतोय आणि थोडासा वेट ट्रेनिंग म्हणजे घरीच डंबल्स वगैरे थोडासा वेट ट्रेनिंग आणि पुशअप वगैरे मारतो. फिटनेस जर्नीमध्ये जसं तुम्ही 10-8 वर्षांची सायकलिंग, पायासोबत आणखी शरीराची हेल्थची निगडीत काय फायदे तुम्हाला जाणवले? मला आता पूर्णपणे सर्वच बाबतीत फायदे जाणवत आहेत की आपला रोजचं जे आहे सकाळी मी 5:30ला घरनं निघतो. 5:30ला ड्रायव्हिंग म्हणजे सुरू होते ती. तर त्याच्यानंतर 8 वाजता मी घरी येतो. 8 वाजता नंतर मी ऑफिसला 9 वाजता निघतो आणि त्याच्यानंतरही मला फ्रेश वाटते. तर मी फिट इंडियाच्या वतीने मी लोकांना हेच सांगेल की रेग्युलर फिटनेस करा, कोणतंही फिटनेस असेल रेग्युलर करा. तर भरपूर लोक असे आहेत का त्यांना फिट राहायचं आहे, स्वतःला वेळ द्यायचा, पण वेळ काढू शकून नाही राहिले सर? वेळ आहे पण आपण वेळ काढत नाहीये. वेळ सगळ्यांकडेच आहे, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास सगळ्यांकडेच आहे, पण लोक काढत नाही आहेत. लोकांना हे म्हणायचं आहे की वेळ खूप आहे आपल्याकडे. सकाळी नसेल तर संध्याकाळी आहे आपल्याकडे वेळ. तर 2 पैकी कोणताही वेळ तुम्ही काढून फिटनेस करा. सर, माझा जो कार्यक्रम आहे 1% फॉर फिट भारत, हा तुम्हाला कसा वाटला आणि लोकांना काय प्रोत्साहन मिळालं? तुम्ही जे उपक्रम चालू केला आहे अमोल, हे फार महत्त्वाचं चालू केलं आहे आणि लोकांना जागरूक करताय की फिट इंडिया, जर फिट राहू तर फिट इंडिया राहील. आपण फिट राहू तर आपण काही फिट लोकांना करू शकू, आपण लोकांना उपदेश देऊ शकू. तर ह्या मार्गाने तुम्ही जे काम केलं आहे फार छान केलं आहे. खूप धन्यवाद सर, तुमच्याशी बोलून थँक्यू अमोल. काही ना काही नवीन आम्हाला मिळेल. थँक्यू.